नमस्कार. मी रावसाहेब काळे. हे थोडंफार भाषेबद्दल चर्चा करण्याचा विचार आहे. भाषेचे दोन मुख्य भेद केले जातात. एक प्रमाण भाषा, स्टँडर्ड लँग्वेज, बोली, डायलेक्ट वगैरे. आणि जी प्रमाण भाषा असते त्या भाषेचं ग्रामर असते हे आपल्याला माहीत आहे, किंवा ते आपल्या पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचते. किंवा आपण ज्यावेळेस शाळेत असतो त्यावेळेस मराठीचं ग्रामर असते, इंग्रजीचं ग्रामर असते. पण बोलीभाषेचं असं आपण ग्रामरचं पुस्तकं शक्यतोवर पाहिलेलं नसते, किंवा कोणत्या परीक्षेत बोलीभाषेचं ग्रामर वगैरे विचारत नाहीत. म्हणून असा काही लोकांचा असा समज होते की बोलींना ग्रामर नसते. काही लोक असते म्हणतात, काही लोक नसते म्हणतात. यावर सगळा जर विचार केला आपण तर जगातील अशी एकही बोली नाही की ज्या बोलीचं ग्रामर नाही. मग तो एकदम मोठ्या समूहामध्ये ती बोली बोलल्या जात असेल, किंवा एखादा छोटा समूह असेल त्या समूहामध्ये ती बोली बोलल्या जात असेल एखादी, तरी त्या बोलीमध्ये ग्रामर असेल. एवढंच काय की एखाद्या बोलीचे फक्त 2 लोक जरी जिवंत असतील आणि ते आपसात त्या भाषेत संवाद करत असतील तरीही त्या भाषेत ग्रामर असते. म्हणजे ग्रामर नसलेली बोली जगात अस्तित्वात नाही, किंवा मानवी भाषा तरी. ग्रामर म्हणजे काय एकंदरीत की मानवी भाषा बोलण्याची पद्धत, करता कुठं, कर्म कुठं वगैरे वगैरे, विशेषण नाम सर्वनाम येते. आता हे ग्रामर कधी तयार झालं असेल, हा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. की जेव्हा भाषा लिहिल्या गेली असेल, किंवा जेव्हा लिपी आली असेल, किंवा एखाद्या बोलीमध्ये वर्तमान काळाचे, भविष्यकाळाचे, भूतकाळाचे अशी वाक्यरचना झाली, तेव्हा नेमकं ग्रामर कधी? खरं म्हणजे ज्यावेळेस माणूस सुट्या सुट्या ध्वनींचा जो टप्पा आहे त्याच्या पुढे जेव्हा तो आला, म्हणजेच एक सुटा ध्वनी आणि एक संदेश याच्या पुढची पायरी ज्यावेळेस त्यानं गाठली, म्हणजे एकापेक्षा अनेक ध्वनींची रचना तो करू लागला. किंवा यापेक्षा साध्या सरळ भाषेत असं म्हणता येईल की एखादा घोडा आहे, तर त्या एखाद्या घोड्याला त्यांनी विशिष्ट कलरने, रंगाने संबोधलं असेल. किंवा एखादा जमीन आहे, त्यानं जेव्हा काळी जमीन असं म्हटलं तेव्हा त्या भाषेत विशेषण आलं. पांढरा घोडा जेव्हा त्यांनी म्हटलं असेल तेव्हा विशेषण त्या भाषेमध्ये आलं. आणि हळूहळू 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 जसजशी ती भाषा प्रगत होत गेली तसतसं ते ग्रामर जे आहे ते ग्रामर किंवा ते बोलण्याची एक विशिष्ट पद्धत रूढ झाली. जेव्हा एका माणसाकडून, 2 माणसाकडून, 3 माणसाकडून, अशा त्या सगळ्या समाजामध्ये ती पद्धत जेव्हा रूढ झाली तेव्हाच त्या बोलीभाषेला ती ग्रामर प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकापेक्षा अनेक शब्दांच्या सानुक्रम रचना जेव्हा भाषेत आल्या तेव्हापासून ग्रामर तयार झालं असं आपण ढोबळ मानाने म्हणू शकतो. नमस्कार.